आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. शेती हा मेन व्यवसाय आहे. बरोबर. आणि साप शेतकऱ्याचा खूप चांगला जवळचा मित्र आहे. आता मित्र का आहे? धान्य आपण काढतो. सर्वात जास्ती धान्याचं जे नुकसान कोण करत असेल तर ते रोडंट्स की म्हणजे उंदीर करतात. आणि उंदरांवरती कंट्रोल करायचं काम हे साप सर्वात चांगलं करतात. कारण सापाचं सर्वात आवडतं खाद्यच उंदीर आहे. आपण म्हणतो की सापच का? उंदीर मारायचं औषध सुद्धा टाकू शकतो. प्रॉब्लेम असा होतो, उंदीर मारायचं औषध तुम्ही समजा टाकलं, उंदराच्या फिमेलने जी प्रेग्नंट आहे तिने समजा ते औषध खाल्लं, तर त्याच्यानंतर होणारी जी काही पिल्लं आहेत तिची, ती त्या विषाच्या प्रती इम्युन होतात. ओ. म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळेला अजून जास्ती प्रमाणात जास्ती डोसमध्ये तुम्हाला ते विष तुमच्याच शेतात टाकायला. दुसरा एक दुष्परिणाम विषाचा असा होतो, पाण्याबरोबर ते विष जमिनीत पुरलं जातं आणि काही प्रमाणात ते तुमच्या अन्नामध्ये सुद्धा येऊ शकतं. तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, ह्या सगळ्यासाठी पैसे लागतात जे शेतकऱ्यांच्या खिशातून जातात आणि साप तुम्हाला हे सगळं फ्रीमध्ये करू. बरं, तुम्ही उंदराला मारायला त्याच्या बिळात नाही घुसू शकत. साप त्याच्या बिळात जाऊन मारायचं काम करतो आणि ह्याच्या अगेन्स्ट मध्ये आपण सापाला काय देतो?